Hello students, welcome to this lecture. In previous lecture, we have completed the two phylums from the non-chordata, that is Platyhelminthes and Asculminthes. Now we have to move forward the next phylum, that is phylum Annelida. The 6 number phylum Annelida. Here the Annelida name is given according to the presence of annulus, that is ring-like structures in that body, and the typical characteristic feature of this Annelida is the presence of metameric segmentation, that we have seen the criteria which is used for the classification, that the body is metamerically segmented in these organisms. And here annulus means ring. Commonly these worms are called as a ring worms. त्यांच्या बॉडीवरती आपल्याला रिंग लाईक स्ट्रक्चर बघायला मिळतं. Annulus म्हणून याला रिंग वर्म्स पण म्हणलं जातं. Examples here we have to see. The first example here Nereis, then Ferritima. Ferritima posthuma हे अर्थवर्मचं झुलॉजिकल नेम आहे. त्यानंतर हिरुडिनारिया ब्लड सकिंग लीच म्हणलेला आहे. लीच म्हणजे आपल्याला माहित आहे जळू आपण म्हणतो बघा, लीच. लीच म्हणजे जळू, ब्लड सकिंग आहे. आणि त्याचं झुलॉजिकल नाव जे आहे ते हिरुडिनारिया असं म्हणलं जातं. अर्थवर्म आपल्याला सर्वांना माहित आहे, मराठीमध्ये आपण गांडूळ म्हणतो त्याला. त्याचं नाव आहे फेरिटिमा पोस्चुमा. आणि नेरिस म्हणजे गोम आपण म्हणतो बघा, गोम आपल्याला माहित असेल सर्वांना. तर हे फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, नेरिस. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे लीच. आणि थर्ड एक्झाम्पल इथं आपण बघू शकतो अर्थवर्म. इन एव्हरी ऑर्गॅनिझम यू कॅन ऑब्झर्व द segmentation present in the body, and this external segmentation is coinciding with the internal segmentation, and therefore here the name given here is the Annelida. याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की अशी हे रेषा रेषासारखी स्ट्रक्चर बघा. तर नेरिस मध्ये बघितलं तर हे अशी रेषा रेषासारखी स्ट्रक्चर आहेत. ह्याला सेगमेंटेशन असं म्हणलं जातं. मेटामेरिक सेगमेंटेशन का म्हणायचं, तर प्रत्येक सेगमेंटची साईज जी आहे ती एकसारखी असलेली आपल्याला बघायला मिळेल. किंवा लीच मध्ये जर बघितलं तर अगदी छोटे छोटे साईजची सेगमेंटेशन आहे, परंतु सगळे सेगमेंटेशन कसे आहेत, एकसारख्या आकाराचे आहे. आणि अर्थवर्मचं एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलेलं होतं क्रायटेरियाच्या वेळेला. हे अशा पद्धतीचे सेगमेंट्स आहेत बघा. तर ह्याला काय म्हणलं जातं, सेगमेंटेड बॉडी म्हणलं जातं, मेटामेरिक सेगमेंटेशन म्हणलं जातं. आणि हे दिसताना असं रिंग सारखं दिसतं, असे रिंग सारखं दिसतं, म्हणून ह्याला कॉमनली काय म्हणलं जातं, रिंग वर्म म्हणलं जातं. ओके, नाउ लेट अस सी दी कॉमन characteristic features, distinguishing characteristic features here. Commonly these worms are known as the ring worms, or we can call it as the segmented worms. Next characteristic feature here, the annelids are here free living and few may be parasitic. फ्री लिव्हिंग म्हणजे एकटे राहणारे आणि ते फ्रीली एन्व्हायरमेंट मध्ये राहू शकतात. अँड फ्यू आर पॅरासायटिक म्हणलेलं आहे. काही यातले कसे आहेत, पॅरासायटिक आहेत, दुसऱ्यावरती अवलंबून असणारे आहेत. द फ्री लिव्हिंग फॉर्म्स आर प्रेझेंट, सम आर aquatic, then they may be present on the marine water or in the fresh water, and some are burrowing म्हणलेलं आहे, occur in the moist soil. बघा आता जे फ्री लिव्हिंग फॉर्म्स आहेत त्या फ्री लिव्हिंग फॉर्म मध्ये जर आपण बघितलं तर सम आर फाउंड इन aquatic कंडिशन, दॅट मीन्स दे आर प्रेझेंट इन दी मराईन वॉटर और फ्रेश वॉटर. अँड सम आर बोरोईंग म्हणलेलं आहे. बोरोईंग म्हणजे स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेणार. जसं अर्थवर्मचं आपल्याला एक्झाम्पल माहिती आहे की अर्थवर्म आपल्याला जमिनीच्या आतमध्ये शेतामध्ये जनरली बघतो, आणि ऑकर इन मॉइस्ट सॉइल म्हणलेलं आहे. ओलसर जमिनीमध्ये आपल्याला ते अर्थवर्म बघायला मिळतात आणि ते नेहमी स्वतःला जमिनीच्या आतमध्ये गाडून घेतात. That condition is known as the burrowing. So soil burrowing organism. याचं जर एक्झाम्पल विचारलं तर अर्थवर्म आपण इथे लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. ठीक आहे. नेक्स्ट हियर कॉमन कॅरेक्टरिस्टिक फीचर हियर, दीज आर बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोप्लास्टिक, शोईंग ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन अँड मेटामेरिकली सेगमेंटेड. हे टिपिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेतच, पण बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे वन प्लेन can cut body into two equal halves. Triploplastic means presence of 3 germ layers, and tube within tube body plan means here digestive system is complete, mouth as a separate opening and anus as a separate opening, and metameric segmentation we can observe in these organisms. Then very important characteristic feature of this phylum is these are the first true coelomates. अतिशय महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे बघा. करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्सेस टाइपचे क्वेश्चन्स नीटला विचारले जातात, किंवा
विच ऑफ द फॉलोइंग फायलम शोज फर्स्ट ट्रू सिलोमेट ऑर्गॅनिझम, असाही एक्झामला प्रश्न विचारला जातो. तर ॲनिलिडा ऑनवर्ड्स ऑल द फायलम्स आर सिलोमेट, हे आपण क्रायटेरिया बघतानाच माहिती बघितलेली होती. सो हिअर वी कॅन रिमेंबर दॅट how what is mean by coelomate. That means true body cavity is present. The body cavity is formed due to the splitting of mesoderms. मेसोडर्मचं स्प्लिटिंग झाल्यामुळे सिलोम तयार होतो आणि हा खरा सिलोम आहे जो मेटामेरिक मेसोडर्मच्या स्प्लिटिंग मुळे तयार झालेला आहे आणि असा पहिल्यांदा हा तयार झालेला आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, फर्स्ट ट्रू सिलोमेट म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर, लोकोमोशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ सीटी. तर लोकोमोशन म्हणजे काय, यातले ऑर्गॅनिझम जे हालचाल करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, तर त्या लोकोमोशन साठी त्यांच्या बॉडीमध्ये डिफरंट ऑर्गन्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. सो हिअर यू कॅन सी द लोकोमोशन इज ऑकरिंग विथ द हेल्प ऑफ सीटी म्हणलेला आहे. सीटी दॅट मीन्स स्ट्रक्चर वी हॅव टू सी इन द डायग्राम. सीटी इज प्रेझेंट इन द अर्थवर्म, देन पॅरापोडिया प्रेझेंट इन द नेरिस अँड सकर्स आर प्रेझेंट इन द लीच. हे डिफरंट काय आहेत, लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत जे या फायलम मधल्या ऑर्गॅनिझम मध्ये बघायला मिळतील. अर्थवर्म म्हणलं की सीटी लक्षात ठेवायचं, नेरिस म्हणलं की पॅरापोडिया लक्षात ठेवायचं, लीच म्हणलं की सकर लक्षात ठेवायचं. याच्यावरती सुद्धा एक्झामला प्रश्न विचारले जातात. ओके, वेल डेव्हलप्ड लॉन्जिट्युडिनल अँड सर्क्युलर मसल्स हेल्प इन द लोकोमोशन. या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये लोकोमोशन साठी काय असतात तर लॉन्जिट्युडिनल. लॉन्जिट्युडिनल म्हणजे काय, उभे, आणि सर्क्युलर म्हणजे गोलाकार. लॉन्जिट्युडिनल म्हणजे उभे असे मसल्स असतात आणि सर्क्युलर म्हणजे गोलाकार असे मसल्स असतात. आणि ह्या मसलच्या साह्याने यांच्या बॉडीमध्ये काय केलं जातं, लोकोमोशन कॅरी आउट केलं जातं. लेट अस सी इन द डायग्राम हिअर. द फर्स्ट लोकोमोटरी ऑर्गन सीटी विच इज प्रेझेंट इन द अर्थवर्म. बघू शकताय तुम्ही, त्यांच्या त्याला काही पाय असत नाहीत बाकीच्या नेहमीच्या ऑर्गॅनिझम सारखे, पण असे पायासारखे बारीक 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 त्या अर्थवर्मच्या बॅक साइडला आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळतात, त्याला सीटी म्हणलं जातं. ओके, नेक्स्ट हिअर नेरिस मध्ये पॅरापोडिया. हे नेरिस म्हणजे गोम सारखं स्ट्रक्चर आहे, त्याला पॅरापोडिया म्हणलं जातं. आणि थर्ड आहे इथं लीचचं एक्झाम्पल, त्याला सकर म्हणलेलं आहे. इथं दोन सकर आहेत बघा, एक अँटीरियर सरफेसला सकर आहे, अँटीरियर सकर म्हणलं जातं, आणि एक पोस्टिरियर सरफेसला सकर आहे, त्याला पोस्टिरियर सकर म्हणलं जातं. असे दोन सकर्स आपल्याला इथं बघायला मिळतात. या तीन ऑर्गॅनिझम मध्ये तीन वेगवेगळे लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत जे त्या ऑर्गॅनिझमला लोकोमोशन साठी मदत करतात. व्हॉट इज मीन बाय लोकोमोशन, दॅट इज मुवमेंट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. जसं आपल्या बॉडीमध्ये लोकोमोशन लिम्बच्या साह्याने होतं, पायांच्या लेगच्या साह्याने होतं आपल्या ऑर्गॅनिझम मध्ये, ह्युमन बॉडीमध्ये. हा, सकर्स म्हणजे काय आहे तर सकर. आता लीच हा काय आहे, पॅरासायटिक ऑर्गॅनिझम आहे. लीच म्हणजे जळू आपण म्हणतो, तो ह्युमन बॉडीवरती बसतो आणि ह्युमन बॉडीवरती चढल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये रक्त तो सक करून घेतो, शोषून घेतो, आणि ते ब्लड सक करण्यासाठीचा जो ऑर्गन आहे त्याला सकर म्हणलं जातं. आणि त्या सकरच्या साह्याने तो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीला काय करतो, चिकटतो, आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होण्यासाठी सुद्धा त्या सकरचा वापर केला जातो, त्याला इथे सकर म्हणलेला आहे. ओके, so you have to remember for the examination point of view the locomotory organs the present in the annelida. असाही प्रश्न विचारला जातो, तर त्यावेळेला तिथं सीटी, पॅरापोडिया आणि सकर हे एक्झाम्पल लिहायचे, किंवा बोर्ड साठी 1 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो, गिव्ह द लोकोमोटरी ऑर्गन्स प्रेझेंट इन द annelida. सो यू हॅव टू गिव्ह देअर, राईट देअर सीटी, पॅरापोडिया अँड सकर. हे कॉमन प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर देऊ शकताय. आणि टिपिकल एक्झाम्पल देऊन विचारले एक्झाम मध्ये की अर्थवर्म मध्ये कोणतं लोकोमोटरी ऑर्गन असतो तर सीटी, नेरिस मध्ये कोणता असतो तर पॅरापोडिया, आणि लीच मध्ये कोणता असतो तर सकर. या पद्धतीनं वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये क्वेश्चन विचारलं तरी आपल्याला उत्तर तिथं देता आलं पाहिजे. ओके, नाउ नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर हिअर, respiration, that is exchange of gases takes place through body surface. So here respiratory system is very well not developed. So respiration, that is exchange of gases, carbon dioxide and oxygen, is taking place through the body surface. पूर्ण बॉडी सरफेस थ्रू काय केलं जातं, रेस्पिरेशन कॅरी आउट केलं जातं.
सो हिअर यू कॅन सी अर्थवर्मचे एक्झाम्पल दाखवलेले आहे बघा. ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. डायरेक्टली बॉडी सरफेस थ्रू हे रेस्पिरेशन कॅरी आउट केले जातं. नेक्स्ट हिअर एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन ऑकर्स बाय द नेफ्रिडिया. जसं आपण अस्कलमेंटिस मध्ये बघितलेलं फ्लेम सेल्स किंवा प्रोटोनेफ्रिडिया होत्या, त्याच्या अगोदर नुसत्या प्रोटोनेफ्रिडिया असं स्ट्रक्चर होतं. तर या फायलम मध्ये जर बघितलं तर एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन इट इज ऑकरिंग बाय दी नेफ्रिडिया. हिअर यू कॅन सी इन अर्थवर्म दी स्ट्रक्चर ऑफ नेफ्रिडिया. खूप साऱ्या नेफ्रिडिया त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. इथं एक नाव दिलेलं आहे आणि यातली एक नेफ्रिडियम हा एनलार्ज करून दाखवलेलं आहे बघा. आपल्याला त्याचे डिटेल स्ट्रक्चर बघायचे नाहीत, पण एक तुम्हाला माहिती असं म्हणून दाखवलेलं आहे की नेफ्रिडिया कुठं असतात. तर हे 1 2 3 4 5 6 7 नेफ्रिडिया दाखवलेले आहेत बघा. सिंगल असेल तर नेफ्रिडियम म्हणायचं, अनेक आहेत म्हणून त्याला काय म्हणलं जातं, नेफ्रिडिया म्हणलं जातं. आणि एक नेफ्रिडियम जो आहे तो इथं मोठा करून दाखवलेला आहे. तर या पद्धतीनं एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशनची प्रोसेस जी आहे ती या नेफ्रिडिया थ्रू कॅरी आउट केली जाते. यू कॅन सी हिअर इन द डायग्राम द स्ट्रक्चर ऑफ द नेफ्रिडियम. ओके, सो respiration through body surface and excretion and osmoregulation occurs by the nephridium, that you have to remember. Okay, next characteristic feature here, circulatory system is closed type. This is also important characteristic feature of this phylum. In previous lecture we have seen what is mean by osmoregulation. Osmoregulation means maintenance of salt and water balance in the body. शरीरामधलं पाणी आणि क्षार यांचे योग्य ते प्रमाण राखणे या प्रोसेसला काय म्हणलं जातं, ऑस्मोरेग्युलेशन म्हणलं जातं. हे प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलेलं होतं. प्रिव्हियस लेक्चर ऐकून तुम्ही नोट्स राईट डाऊन करत जावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि सकर म्हणजे तो ऑर्गन आहे चिकटण्यासाठी. होस्ट पॅरासाइट ऑर्गॅनिझम मध्ये तो असतो आणि होस्ट बॉडीला चिकटण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि त्याच पद्धतीने ब्लड सक करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याला सकर्स म्हणले जाते. ओके, सो हिअर सर्क्युलेटरी सिस्टीम इज क्लोज्ड टाइप म्हणलेला आहे. व्हॉट इज मीन बाय क्लोज्ड सर्क्युलेशन, ब्लड फ्लोज थ्रू अ क्लोज्ड पाइप लाइक स्ट्रक्चर, then the circulatory system is known as the closed system. Basically the circulatory system is of two types, open circulatory system and closed circulatory system, or open circulation and closed circulation. Open circulation means blood flows through open sinuses. ब्लड हे पूर्ण शरीरामध्ये सगळीकडे फिरताना बघायला मिळतं आणि त्याला ब्लड व्हेसल असत नाही, क्लोज्ड पाईपलाईक स्ट्रक्चर असत नाही. कॉक्रोच मध्ये आपल्याला ती बघायला मिळतं, जे आपण नेक्स्ट फायलम मध्ये बघणार आहे कॉक्रोचची माहिती. तर त्याच्यामध्ये आपल्याला ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम बघायला मिळते. आणि आपल्या बॉडीमध्ये जर आपण बघितलं ह्युमन बॉडीमध्ये, तर आपल्या बॉडीमध्ये रक्त कशातून वाहतं बघा, ब्लड व्हेसल मधून वाहतं. ब्लड व्हेसल म्हणजे काय, क्लोज्ड पाईपलाईक स्ट्रक्चर आहे. तर when blood flows through a closed pipe-like structure, at that time the circulatory system is known as the closed type. And when blood is flowing through open sinuses, open body cavity मध्ये रक्त सगळीकडे जर फिरत असेल तर त्याला काय म्हणलं जातं, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणलं जातं. असे बेसिकली दोन प्रकार आहेत. त्यामध्ये ॲनिलिडा मध्ये जर बघितलं तर सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे, क्लोज्ड टाइपची आहे. ओके, सो हिअर यू कॅन सी इन द डायग्राम अर्थवर्म मधले स्ट्रक्चर दाखवलेलं आहे बघा. हे हार्ट दाखवलेला आहे आणि ब्लड व्हेसल्स आहेत बघ, रक्तवाहिन्या इथं आपल्याला बघायला मिळतात. हे ब्लड व्हेसल्स पाईपलाईक स्ट्रक्चर दिसते आणि हे हार्ट आहे. आता याच्यामध्ये हार्ट जर बघितलं तर एकच हार्ट असत नाही, त्या हार्टचे अनेक चेंबर्स आपल्याला बघायला मिळतात. जसं इथं तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये 1 2 3 4 5 कप्पे दाखवलेले आहेत. असे आपलं जसं हार्ट आपण बघितलं तर 4 चेंबर पासून बनलेलं आहे. तसं प्रिमिटिव्ह टाइप ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये बघितलं तर नंबर ऑफ चेंबर्स विच आर प्रेझेंट इन द हार्ट आर मोर इन नंबर. जसं कॉक्रोच मध्ये बघितलं तर 13 चेंबर्ड हार्ट बघायला मिळतं आपल्याला. तो नेक्स्ट फायलम मधला आपण एक्झाम्पल बघतोय इथं कॉक्रोच. तसं इथं अर्थवर्म मध्ये बघितलं तर सध्या ह्या डायग्राम मध्ये आपल्याला बघायला मिळतात 1 2 3 4 5 तरी हार्ट चेंबर्स आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला काही डिटेल मध्ये कुठली सिस्टीम बघायची नाहीये, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट इन द ॲनिलिडा इज क्लोज्ड टाइप. ओके, next characteristic feature here, nervous system is in the form of nerve ring and a ganglionated solid nerve cord which is present on the ventral surface. So the nervous system is in the form of nerve ring
नर्व रिंग असते आणि गँग्लिओनेटेड व्हेंट्रल सॉलिड नर्व कॉर्ड म्हणलेला आहे. आता नर्व कॉर्ड जसं आपला स्पायनल कॉर्ड असतो तसं या प्रिमिटिव्ह टाइप ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला नर्व कॉर्ड बघायला मिळतो आणि त्यांची नर्वस सिस्टीम जी आहे प्रिमिटिव्ह टाइप ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये ही नर्वस सिस्टीम व्हेंट्रल सरफेस वरती असते आणि हायर ऑर्गॅनिझम मध्ये जर बघितलं तर नर्वस सिस्टीम ही डॉर्सल सरफेस वरती आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये बघितलं तर आपला हा जो ब्रेन आहे आणि स्पायनल कॉर्ड आहे पाठीमागच्या बाजूला असतो बघा, म्हणजे पाठीमागची बाजू म्हणजे कुठली आहे डॉर्सल सरफेस आहे आणि समोरची बाजू छातीकडची किंवा पोटाकडची जर बाजू बघितली तर ती कुठली आहे व्हेंट्रल सरफेस आहे. बरोबर एक्झॅक्ट ऑपोजिट आपल्याला डायरेक्शन बघायला मिळेल इन प्रिमिटिव्ह टाइप ऑफ ऑर्गॅनिझम और इन नॉन कॉर्डेट ऑर्गॅनिझम द nervous system is present on the ventral surface and circulatory system is present on the dorsal surface. आणि हायर ऑर्गॅनिझम मध्ये जर बघितलं तर बरोबर उलट आहे, व्हेंट्रल सरफेस वरती सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आणि डॉर्सल सरफेस वरती काय आहे नर्वस सिस्टीम आहे. हा सुद्धा दोन्ही मधला बेसिक डिफरन्स आहे नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटा मध्ये. तर इथं आपण बघू शकतो की नर्वस सिस्टीम ही नर्व रिंग आणि गँग्लिओनेटेड सॉलिड नर्व कॉर्ड म्हणलेले आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं बघू शकताय तुम्ही नर्व रिंग, म्हणजे हे जे सुरुवातीला मी दाखवते बघा हे ह्याला नर्व रिंग म्हणलं जातं. एक थोडस रिंग लाईक स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल, ह्याला नर्व रिंग म्हणलेलं आहे आणि खालच्या बाजूला जी दिसते ही व्हेंट्रल नर्व कॉर्ड आहे. गँग्लिओनेटेड म्हणजे काय तर इथं मध्येच एक तुम्हाला गठ्ठा असलेला बघायला मिळतो, इथे एक मध्येच गठ्ठा असलेला बघायला मिळतो, इथे एक गठ्ठा असलेला बघायला मिळतो. म्हणजे नर्व फायबर्सचा बंडल आपल्याला एकत्र असलेला तिथं बघायला मिळतो. एक ग्रुप ऑफ नर्व फायबर्स आहेत किंवा ग्रुप ऑफ नर्व सेल आहे, त्यालाच गँग्लियॉन असं म्हणलेलं आहे. असे नंबर ऑफ गँग्लियॉन आपल्याला ह्या नर्व कॉर्ड वरती बघायला मिळतात आणि ही नर्व कॉर्ड कशी आहे सॉलिड आहे, हॉलो नाहीये, आतून पोकळ नाहीये, ती सॉलिड असते, भरीव असते आणि डॉर्सल व्हेंट्रल सरफेस वरती आहे आणि इट इज गँग्लिओनेटेड म्हणलेलं आहे. तर हे 3 गँग्लियॉन तुम्हाला बघायला मिळतील. हा एक गँग्लियॉन आहे, हा दुसरा गँग्लियॉन आहे, हा तिसरा गँग्लियॉन आहे आणि हेड रिजन मध्ये पर्टिक्युलरली असे रिंग लाईक स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. तर म्हणून ह्या नर्वस सिस्टीमला काय म्हणलेलं आहे, दिस नर्वस सिस्टीम इज इन द फॉर्म ऑफ नर्व रिंग अँड गँग्लिओनेटेड व्हेंट्रल सॉलिड नर्व कॉर्ड. ओके, next characteristic feature here, these are mostly bisexual animals, that is hermaphrodite. Example earthworm and leech. So what is mean by hermaphrodite? In previous lectures we have seen that hermaphrodite means in a single organism both the sex organs present. Such condition here is called as the bisexual condition or it is also called as the hermaphrodite. एकच ऑर्गॅनिझम मध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन असतात, मेल अॅनिमल आणि फिमेल अॅनिमल वेगळा नाही. जसं प्रिव्हियस फायलम मध्ये आपण बघितलं होतं अस्केलमेंथिस मध्ये ऍस्कॅरिस किंवा राऊंड वर्म त्याला म्हणलं जातं, त्याच्यामध्ये मात्र मेल अॅनिमल आणि फिमेल अॅनिमल वेगळे होते. त्याच्यामध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम आपल्याला बघायला मिळालेलं होतं. मेल हा शॉर्टर आणि फिमेल हा लॉंगर, हे मागच्या फायलम मध्ये आपण बघितलेलं होतं अस्केलमेंथिस मध्ये. पण ॲनिलिडामध्ये बघितलं तर मोस्टली ऑर्गॅनिझम्स कसे आहेत, बायसेक्शुअल आहेत किंवा हर्मेफ्रोडाईट आहेत. एक्झाम्पल अर्थवर्म किंवा लीच लक्षात ठेवायचं आहे. हिअर एक्सेप्शन इज देअर बट फ्यू आर युनिसेक्शुअल और डायोशियस. एक्झाम्पल हिअर यू हॅव टू रिमेंबर दॅट इज नेरिस. नेरिस म्हणजे जशी गोम आपल्याला माहित असेल त्यासारखं ऑर्गॅनिझम आहे. इन नेरिस द कंडिशन इज युनिसेक्शुअल or it is also called as a dioecious. That means male organism and female organism are different from each other. मॅक्झिमम ऑर्गॅनिझम कसे आहेत, बायसेक्शुअल आहेत, हर्मेफ्रोडाईट आहेत. दॅट मीन्स सिंगल ऑर्गॅनिझम इज हॅव्हिंग बोथ द सेक्स ऑर्गन्स. बट एक्सेप्शन टू दिस कंडिशन इज दॅट इन एक्झाम्पल नेरिस हिअर द युनिसेक्शुअल कंडिशन इज प्रेझेंट. दॅट मीन्स मेल अॅनिमल इज सेपरेट फ्रॉम द फिमेल अॅनिमल. त्यामुळे हे एक एक्झाम्पल आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे या फायलम मधलं. नेक्स्ट हिअर दी एक्टोपॅरासाइट लाईक लीचेस suck vertebrate blood called as the sanguivorous and these are used for medicinal purposes to remove toxic or infected blood. आता इथं काय टर्म सांगितलेले आहे बघ, ectoparacyte. In previous 2 phylums we have seen in Platyhelminthes and in Ascalmenthes, both the phylum are showing parasitic organism which are infecting the host inside the body. म्हणजे होस्टच्या इनसाइड बॉडी मध्ये ते अटॅक करतात, ते तिथं राहतात, त्या कंडिशनला एंडोपॅरासाइट म्हणले जातात. आता इथं
लीच हा पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम आहे आणि लीच हा एक्टोपॅरासाइट आहे. एक्टोपॅरासाइट म्हणजे जो जळू असतो तो आपल्या बॉडीवरती कुठेही तो आपल्या चढेल आणि आपलं रक्त शोषून घेईल, परंतु तो आपल्या बॉडीच्या आतमध्ये कधीही जाणार नाही, आपल्या किंवा दुसऱ्या कुठल्याही व्हर्टिब्रेट ऑर्गॅनिझम मध्ये. म्हणून त्याला एक्टोपॅरासाइट म्हणलेलं आहे. अँड दिस एक्टोपॅरासाइटिक लीच इज सकिंग व्हर्टिब्रेट ब्लड ओनली अँड सच कंडिशन इज कॉल्ड एज दी सॅंग्युव्होरस. जसं आपल्याला माहिती आहे झाड पाला खाणारे किंवा झाड गवत वगैरे खाणाऱ्या ऑर्गॅनिझमला आपण हर्बीव्होरस म्हणतो. मांस खाणाऱ्याला आपण काय म्हणतो, कार्निव्होरस म्हणतो. दोन्हीही खाणार असतील तर ओमनिव्होरस म्हणतो. तसं हे लीच सारखी जे ऑर्गॅनिझम आहेत ते फक्त काय करतात, दे सक ओनली व्हर्टिब्रेट ब्लड. फक्त व्हर्टिब्रेट ऑर्गॅनिझम मधलं ब्लड सक करण्याचं काम करतात. आणि ह्या कंडिशनला किंवा या मेकॅनिझमला, ह्या ट्रीटमेंटला काय म्हणलं जातं, सॅंग्युव्होरस असा शब्द वापरलेला आहे. दॅट मीन्स सकिंग व्हर्टिब्रेट ब्लड. फक्त व्हर्टिब्रेट ऑर्गॅनिझमच्या बॉडी मधलं ब्लड ते सक करण्याचं काम करतं. म्हणून ह्याला एक टर्म वापरलेली आहे, त्याला काय म्हणलं जातं, सॅंग्युव्होरस म्हणलं जातं. ही एक टर्म लक्षात ठेवायची आहे. अँड these leeches are particularly used for medicinal purposes to remove the toxic or infected blood. आता हा जळू ज्या वेळेला माणसाच्या शरीरावरती चढतो आणि त्यावेळेला रक्त शोषून घेतो, त्यावेळेला हे आपल्या बॉडीमध्ये असणारं टॉक्सिक ब्लड असेल किंवा इन्फेक्टेड ब्लड असेल तेच फक्त सक केलं जातं. आपल्या शरीरातलं चांगलं रक्त जे असेल ते रक्त शोषलं जात नाही. फक्त इन्फेक्टेड ब्लड असेल किंवा काही समजा टॉक्सिसिटी आपल्या ब्लड मध्ये निर्माण झाली असेल तर ते फक्त ब्लड काय केलं जातं, ह्या लीच कडून सक केलं जातं. आणि म्हणून मेडिसिनल पर्पजेस साठी म्हणजे दवाखान्यामध्ये औषधोपचार करण्याच्या दृष्टीने काय केलं जातं, हे लीच वापरले जातात. एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये समजा ब्लड इन्फेक्शन झालेलं असेल, ब्लड मध्ये टॉक्सिसिटी झालेली असेल, तर मुद्दा म्हणून डॉक्टर काय करतात, दवाखान्यामध्ये गेल्यानंतर हे लीच आहेत ते त्या व्यक्तीच्या शरीरावरती सोडतात, पायावरती किंवा हातावरती. आणि ते लीच काय करतं, त्या बॉडीमधनं फक्त इन्फेक्टेड ब्लड असेल किंवा टॉक्सिक ब्लड असेल तर ते शोषून घेण्याचं काम करतं. त्यामुळे हा मेडिसिनल पर्पजेस साठी चांगला उपयोग इथे केला जातो. म्हणजे लीच हा पॅरासाइट जरी असला तरी त्याचा धोका आपल्या शरीराला नाही किंवा आपल्या बॉडीला कुठला अपाय होईल, कुठला साईड इफेक्ट होईल अशी कोणतीही गोष्ट या लीच कडून होत नाही. त्यामुळे फक्त टॉक्सिक ब्लड असेल किंवा इन्फेक्टेड ब्लड असेल तेच सक करण्याचं काम या लीच कडून केलं जातं. हा एक पॉइंट इथे लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर हिअर, द सलाइवा ऑफ लीचेस कंटेन अन अँटीकोॲग्युलंट नोन ॲज द हिरुडिन. आता हा जो लीच आहे तो अजून एक मेडिसिनल पर्पज साठी वापरला जातो, ते म्हणजे सलाइवा जो आहे, लीचचा सलाइवा म्हणजे लीचच्या बॉडीमध्ये किंवा लीचच्या माउथ मध्ये तयार होणारी जी लाळ आहे, सलाइवा म्हणजे त्याला लाळ आपण म्हणतो. That saliva is containing a special chemical substance which is known as the hirudin, and this hirudin is acting as a anticoagulant. आता हा अँटीकोॲग्युलंट म्हणजे काय, यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. इथं आपल्याला जनरली माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये ब्लड व्हेसल मध्ये ब्लड वाहत असतं. हे ब्लड वाहत असताना कुठेही मध्ये आधी रक्ताची गुठळी होत नाही. का रक्ताची गुठळी होत नाही, ब्लड कोॲग्युलेशन होत नाही किंवा ब्लडचं क्लॉटिंग होत नाही, कारण आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्लडमध्ये हेपॅरिन नावाचं एक अँटीकोॲग्युलंट आहे जे नॅचरली आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं. बघा इथं, नॅचरली प्रेझेंट अँटीकोॲग्युलंट इन आवर बॉडी दॅट इज नोन एज दी हेपॅरिन. हे एक पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. हा काय आहे, हेपॅरिन आहे, जो आपल्या बॉडीमध्ये नॅचरली प्रेझेंट असतो. परंतु काही व्यक्तींच्या शरीरामध्ये जर हेपॅरिन प्रॉपर वे मध्ये तयार होत नसेल तर बाहेरून काय करावं लागतं, रक्त गोठू नये, रक्ताची गुठळी होऊ नये म्हणून काही औषध आपल्याला घ्यावी लागतात. तर त्याच्यामध्ये हिरुडिन नावाचं केमिकल असणारं जे काही औषध आहे ते वापरलं जातं. आणि इथे जर आपण बघितलं तर ह्या लिचेसच्या सलाइवामध्ये हा एक अँटीकोॲग्युलंट आहे ज्याला हिरुडिन म्हणलं जातं. हा नॅचरली लीचेस मध्ये तयार होतो आणि आपल्या बॉडीमध्ये अँटीकोॲग्युलंट नॅचरली तयार होतो ह्युमन बॉडीमध्ये, त्याचं नाव आहे हेपॅरिन. दोन्हीचा रोल सेमच आहे, परंतु काही व्यक्तींच्या शरीरामध्ये नॅचरली हेपॅरिन जर तयार होत नसेल तर आपण हा लीचच्या बॉडीमध्ये, लीचच्या सलाइवामध्ये तयार झालेला हिरुडिनचा सुद्धा वापर आपल्या बॉडीमध्ये अँटीकोॲग्युलंट म्हणून करू शकतो. त्यामुळे जर इंटॅक्ट ब्लड व्हेसल असेल
तर रक्ताची गुठळी होऊ नये म्हणून हा अँटीकोएग्युलंटचा वापर केला जातो. आणि सपोज आपण असं कन्सिडर करूया की चुकून आपण काही काम करताना आपल्या हाताला जखम झाली आणि आपली जी ब्लड व्हेसल आहे ती रप्चर झाली, तर काय होतं बघा, रक्तप्रवाह चालू राहतो. परंतु आपण नंतर तसंच थोडा वेळ दाबून धरलं की रक्तप्रवाह आपला थांबतो आणि नंतर जिथं आपल्याला जखम झालेली असते त्या ठिकाणी ब्लडचं क्लॉटिंग झालेलं बघायला मिळतं. कारण आपल्या रक्तामध्ये ब्लडचं क्लॉटिंग होण्यासाठी सुद्धा काही फॅक्टर्स अवेलेबल असतात. ब्लडचं कोएग्युलेशन होण्यासाठी सुद्धा काही फॅक्टर्स अवेलेबल असतात. आणि ब्लडचं क्लॉटिंग कधी होतं किंवा ब्लडचं कोएग्युलेशन कधी होतं, ज्या वेळेला ब्लड वेसल रप्चर झालेली असेल त्यावेळेला. टू स्टॉप द ब्लड फ्लो, टू स्टॉप द ब्लिडिंग. काही वेळेस एखाद्या आपल्या बॉडी टिश्यूला, बॉडी ऑर्गनला मार लागला किंवा स्किनला आपल्या काही मार लागला, काही कापलं असेल, काही लागलं असेल, जखम झाली असेल, तर रक्तप्रवाह सुरू होतो. मग असं जर रक्तप्रवाह सुरू राहिला तर शरीरातलं सगळं रक्त काय होतं, बाहेर जाऊ शकतं ब्लिडिंग थ्रू. पण ते होऊ नये म्हणून नॅचरली आपल्या बॉडीमध्ये रक्तामध्येच काय असतात, क्लॉटिंग फॅक्टर सुद्धा असतात, विच आर रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड कोएग्युलेशन ऑर ब्लड क्लॉटिंग. म्हणजे जसं रक्ताची गुठळी होऊ नये म्हणून हेपॅरिन आहे किंवा हा हिरोडिन काम करतो, तसंच ज्यावेळेला ब्लड व्हेसल रप्चर होईल त्यावेळेला रक्ताची गुठळी झाली पाहिजे टू स्टॉप द ब्लड फ्लो और टू स्टॉप द ब्लिडिंग फ्रॉम द बॉडी. त्यावेळेला तिथं क्लॉटिंग फॅक्टर सुद्धा असतं. म्हणजे नॅचरलीच आपल्या बॉडीमध्ये दोन्ही पद्धतीची सोय आहे बघा. ज्यावेळेला इंटॅक्ट ब्लड व्हेसल असेल त्यावेळेला रक्त पातळच राहिलं पाहिजे, त्यावेळेला रक्ताची गुठळी होता कामा नये. कारण तसं जर झालं तर ब्लड फ्लो काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. त्यामुळे बॉडीवरती त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. प्रॉपर प्रत्येक ऑर्गन पर्यंत रक्त पुरवठा प्रॉपर होणार नाही. त्यामुळे तो जर रक्त पुरवठा व्यवस्थित व्हायचा असेल तर रक्ताची गुठळी नाही झाली पाहिजे कुठे, इंटॅक्ट ब्लड व्हेसल म्हणून. पण जर ब्लड व्हेसल रप्चर झाली तर मात्र काय झालं पाहिजे, ब्लडचं कोएग्युलेशन झालं पाहिजे. त्यामुळे इंटॅक्ट ब्लड व्हेसल मध्ये अँटी कोएग्युलंट म्हणून काम करणारा कोण आहे आपल्या बॉडीमध्ये आहे, हेपॅरिन. आणि लीचच्या सलाइवामध्ये मिळणारा आहे तो हिरोडिन आहे. आणि ज्या वेळेला ब्लड व्हेसल रप्चर होते त्यावेळेला आपल्याला त्याच्या बॉडीमधून, आपल्या बॉडीमधून ब्लड फ्लो थांबवण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काय असतं, ब्लड मध्येच क्लॉटिंग फॅक्टर्स असतात आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं, ब्लडचं कोएग्युलेशन केलं जातं किंवा ब्लडचं क्लॉटिंग केलं जातं. ओके, सो इन दिस वे these are the 15 different characteristic features of the phylum Annelida that we have completed. Now the next phylum Arthropoda we have to see in the next lecture. Okay, so we will stop here.